तुम्ही तुमच्या दोन्ही डेप्युटीना बोलून घ्या हा, आणि त्यांच्यासह तुम्ही अर्थमंत्री, देशाचे प्रधानमंत्री यांना भेटून किती मदत आम्हाला तात्काळ देता येईल. सगळ्यात आधी शेतकऱ्यांना दिलासा आणि धीर देणं गरजेचं आहे. उद्धव साहेबांनी सगळ्यांना सांगितलंय की मी तुमच्यासाठी भांडतोय, कोणीही आत्महत्येचा विचार मनात आणू नये, वेडवाकडं करू नये, आपण लढायचं आहे. आता देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या उद्योगपतींकडून पैसे जमा केले पाहिजे. आता हे सगळे उद्योगपती देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या खिशामध्ये. त्यांनी मुंबई क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट बोर्ड जे अमित शहांच्या मालकीचं आहे बरं, आणि सगळ्यात जास्त पैसा यांच्याकडे आहे. त्यांनी भारतीय क्रिकेट बोर्डाकडून सुद्धा मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या या शेतकऱ्यांसाठी 2,000 कोटी रुपये घेतले पाहिजे. ताबडतोब देऊ शकता. आणखी एक बाब निदर्शनास येते की पूरग्रस्त भागाचा दौरा करताना अजित पवारांकडे काही शेतकरी हे कर्जमाफीची जेव्हा मागणी करतात तेव्हा अजित पवार त्यांना छापतात. ते म्हणतात की मी ते गोट्या खेळायला आलो नाहीये. भले ते सकाळी 6 वाजता शेतकऱ्यांच्या बांधावर आहे, पण तिथेही असे प्रकार निदर्शनास आपली स्टाईल आहे त्या पद्धतीने. ही स्टाईल नसून ही मगरुरी आहे. तिन्ही, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना अजून दुःख कळलेलं नाही मराठवाड्याचं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री काय म्हणतात एका शेतकऱ्याला, तो जेव्हा म्हणतो की आता तात्काळ किती मदत करणार ते आम्हाला सांगा, हा प्रश्न आम्हालाही विचारला, उद्धवजीने विचारलं की आता आम्हाला काय मिळणार ते हवंय. त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस हे कोणत्या मध्ये, रे गप्प बस रे, राजकारण करू नको, इथे राजकारण आणू नको. यात कसलं राजकारण आहे? एक शेतकरी ज्याचं सर्व जीवन वाहून गेलंय, त्याचं आयुष्य वाहून गेलंय, तो उपाशी आहे, तो भिकेला लागलाय, तो म्हणतोय आम्हाला आता काय मदत करणार ते सांगा. आणि त्याला तुम्ही म्हणता राजकारण करू नका. तुमच्या डोक्यात सडकं राजकारण आहे म्हणून तुम्हाला हे सुस्त मिस्टर फडणवीस. बरोबर. कोणी म्हणतं पैशाचं सो आणता येणार नाही, कोणी म्हणतो आम्ही 6 वाजता इथे गोट्या खेळायला आलो का. तुम्ही गोट्या खेळण्याच्याच लायकीच्या सगळे हे सरकार. तुम्ही लोकांना मदत करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. तुम्ही भ्रष्ट शासन करते आहात आणि तुम्ही तुमची कातडी वाचवायला गेलेला आहात. तुम्हाला शेतकरी वाचवण्याचं काही पडलेलं नाही. आणि जे दुसरे ठाण्यातले जे डेप्युटी सीएम आहेत ते तर स्वतःचे फोटो छापूनच मदत करत सुटले आहेत तिकडे. काय केलं या तिघांनी या राज्यासाठी? या परिस्थितीत पंजाबचा धडा घ्या. पंजाबमध्ये भगवंत मान ही त्यांची प्रकृती बरी नसताना, केंद्र सरकार मदत द्यायला तयार नसताना सुद्धा पंजाब सरकारनं शेतकऱ्यांसाठी या काळात पूर परिस्थितीमध्ये अत्यंत मजबूतीने मदत केली. 50,000 हेक्टर घरं बांधून देणार आहेत. ज्यांचे संसार वाहून गेले त्यांना संसार उभे करून देणार. तुम्ही आतापर्यंत काय केलंय? तुमचे पंचनामे अद्याप सुरू झाले नाही, तुमची प्राथमिक मदत अद्याप पोहोचलेली नाही. काल सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी जो आक्रोश पाहिला गावागावात, 6 जिल्ह्यामध्ये काल गेले, जवळजवळ 6 जिल्ह्यामध्ये, चिखलात, बांधावर, घरात, कळंबमध्ये जेव्हा ते गेले तेव्हा गाडीच्या खिडकीवर एक वृद्ध महिला धावत आली, साहेब गरिबांच्या घरात कोणी येत नाही. ती असं म्हणाली, मी मागाची बाई आहे, आमच्या वस्तीत कोणी आलं नाही. उद्धव साहेबांनी तिचा पत्ता विचारला. त्या एरमवाडी नावाच्या गावात जाऊन त्या पडक्या घरात वाहून गेलेल्या घरात जाऊन ते बसले, त्यांचं दुःख समजून घेतलं. किती जणांनी केलं हे? देवेंद्रजींनी केलं, मिंध्याने केलं, अजित पवारांनी केलं. सकाळी 6 वाजता जाऊन काय करताय तुम्ही? तुमच्या गोट्या कुठल्या त्या बघायला पाहिजे, कुठून आणल्या तुम्ही त्या खेळण्याच्या. आणखी एक आहे की काल अमित शहा मुंबईत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना या पूरग्रस्त भागात मदती संदर्भातलं निवेदन दिलं आहे. मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यावं लागतंय. आम्हाला शेतकरी निवेदन देतं तिथपर्यंत मला माहिती आहे. ठिकठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांनी निवेदन दिले प्रत्येक गावात. आता देशाच्या गृहमंत्र्यांना, सहकार मंत्र्यांना, क्रिकेटच्या बादशाला सुद्धा निवेदन द्यावं लागत आहे. मुख्यमंत्र्यांना, डेप्युटी सीएमना. ही अत्यंत
हास्यास्पद गोष्ट आहे ना. निवेदन देतात ते राज्यकर्ते आमचे. मराठवाड्यात काय चाललंय, तुम्ही मुंबईत कसले उपद्व्याप कार्यक्रम करताय. अमित शहा यांच्याकडे सहकार खाता आहे ना, त्या सहकार खात्याच्या माध्यमातून ते 2-4-5 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला देऊ शकतात, 10,000 कोटी देऊ शकतात. अमित शहा हे देशाच्या क्रिकेटचे आजचे सूत्रधार आहे. सगळ्यात जास्त पैसा या धंद्यात आहे. पाकिस्तान बरोबर जवळजवळ 2.25 लाख कोटीचा सट्टा खेळला गेलाय त्या सामन्यात. हे काय अमित शहाना माहित नाही. या सांगा आपल्या चिरंजीवांना, भारतीय क्रिकेट बोर्डाकडून आम्हाला 2-4-5 हजार कोटी रुपये द्या. पैसे जातात कुठे तुमचे? मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे पैसे आहेत ना, त्या तुम्ही फक्त इथे का आमचं लुटायलाच येत आहे का? जरा शेअर बाजाराची झडती घ्या, द्या ना पैसे. आणि प्रधानमंत्री सहायता योजना PM केअर फंड मधून आमच्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हायला पाहिजे, ही आमची मागणी कायम आहे शिवसेना पक्षप्रमुखांची. हा चला, मग ते बोललो ना मी आता. नाही राऊतसाहेब, आपण BCCI आणि एकूण जय शहा असा उल्लेख केला, त्यामुळे पुन्हा एकदा हा प्रश्न येतो आहे की या रविवारी पुन्हा एकदा अंतिम लढत होते एशिया कप मधली, आणि त्यात भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना या सिरीज मधला 3रा सामना होतो. हो, सट्टा चालणार गुजरात मधून. आम्ही एक ठिणगी टाकली राष्ट्रभक्ती. निर्लज्ज आणि कोडगेपणानं भारतीय जनता पक्ष या सामन्यावर टाळ्या वाजवत आहे. या रविवारी सामना होतोय. अमित शहा, नरेंद्र मोदी, जय शहा एकत्र बसून तो सामना पाहतील. भाजपवाले, संघवाले पाहतील. आणि तिथे लडाखला लोक देशासाठी मरण पावतील. जम्मू काश्मीर, पहलगाव, पुलवामा मध्ये लोक मरण पावतील. आणि जनतेनं मरायचं आणि पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळायचं आणि देशाला राष्ट्रभक्तीची भाषणं द्यायची. पुन्हा या लोकांनी आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवायची. या सगळ्या भाजपवाल्यांनी, नरेंद्र मोदींनी, अमित शहानी, जय शहानी आम्हाला राष्ट्रभक्ती. मोहनराव भागवतांनी. एकाच तरी मायका लाल भाजपमध्ये निर्माण झाला का? मी त्याने सांगितलं पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळू नका, गांडू लोकांचे. आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवतात, आम्हाला हिंदुत्व आम्हाला शिकवतात हे बदमाश. काय एक तरी भाजपवाला आला का जन्माला या काळामध्ये? मी त्यांनी सांगावं की थांबवा म्हणून. सैनिकांनी मरायचं, जनतेने मरायचं पाकिस्तानच्या हल्ल्यातून, आणि तुम्ही क्रिकेट खेळणार त्यांच्या बरोबर. लक्षात घ्या, हे ढोंगी देशप्रेमी आहेत. अरे सोनम वांगचुकला देशद्रोही ठरवता ना, तुम्ही खरे देशद्रोही आहात. चला, आणखी एक विषय आहे. तर त्या पार्श्वभूमीवर संभाजी वीर असं म्हणतात की गरबा दांडिया खेळणं हे नपुंसकपणा. जाऊ द्या, कोणाच्या नादाला लागतं हे सगळे. हे झालंय ना, तुम्ही फार डोक्यावर चढून या लोकांना बसवलेलं आहे. हे सगळे संघाचेच लोक आहेत ना, संभाजी भिडे वगैरे जे काय तुम्ही नावं घेत, हे भाजपचेच सगळे लोक आहेत. भारताच्या क्रिकेट मॅचला समर्थन करणारे लोक आहेत भारत पाकिस्तान. त्यांच्यावरती काय तुम्ही लक्ष देताय? हे सगळे भारतीय जनता पक्षाने निर्माण केलेली पात्र आहेत. हा बोली आम्ही जेव्हा संकट आलं तेव्हा केंद्राने मदत केली होती, मात्र आता राज्यालाही मदत करावी अशी अजित पवारांनी केंद्राकडे मदत केली. आम्ही काल सांगितलं ना. आम्ही काल उद्धवजीने काय मुद्दा मांडला? अजित पवार पहाटे 6 वाजता जातात ना बांधावर, त्याने आपल्या राज्यात आसपास काय चाललंय समजून घेतलं पाहिजे. प्रधानमंत्र्याकडे मागणी कशी करताय? जाऊन बसा दारात त्यांच्या. मागणी कसली करताय? जा तुमच्या मुख्यमंत्र्यांबरोबर, बसा त्यांच्या दारात, धरणं धरा. आई मत देखिए, मराठवाड़ा में, मराठवाड़ा रीजन में जिस प्रकार से बाढ़ की स्थिति है ये बहुत गंभीर है. लगभग 36 लाख किसान, उनके घर बार खेती पूरी तरह से खत्म हो गई है, पूरी तरह से कुछ बचा नहीं है. कल उद्धव ठाकरे जी पूरे दिन भर उस इलाके में थे. लोग पानी में है आज भी, कीचड़ में है आज भी. लेकिन मुख्यमंत्री कहाँ है? मुख्यमंत्री 2 घंटे के लिए आए और चले गए. अजित पवार कहाँ है? एकनाथ शिंदे कहाँ है? बड़ी बड़ी बातें करते हैं. हमने मांग की है 50,000 रुपए की मदद पर हेक्टर मिलनी चाहिए किसानों को.
अब जो देवेंद्र फडणवीस ने ऐलान किया है वो 4,000 रुपया भी नहीं मिल रहा उनको। दूसरी मांग है कि पूरी कर्ज मुक्ति होनी चाहिए, कर्ज माफी होनी चाहिए, ऋण मुक्त होना चाहिए किसान। अब उनके पैसा कहाँ है, तो हमने बोला है पीएम केयर फंड में बहुत पैसा पड़ा है और सबसे ज्यादा पैसा तो मुंबई और महाराष्ट्र से गया है। तो पीएम केयर फंड का इस्तेमाल करके महाराष्ट्र के किसानों को ऋण मुक्त करो और उनकी मदद करो, यह हमारी मांग है। पंजाब के मुख्यमंत्री ने बहुत बड़ा काम उनके बाढ़ग्रस्त किसानों के लिए किया है, उनका उदाहरण हमने दिया है। अगर पंजाब जैसा राज्य अपने किसानों के लिए ये सब कर सकता है तो महाराष्ट्र जैसा राज्य क्यों नहीं कर सकता है। पीएम केयर फंड किस लिए बनाया, लोगों के लिए बनाया, जो संकट में है उनके लिए बनाया। तो किसान हमारे जो है मराठवाड़ा महाराष्ट्र के जो आज बाढ़ में फंसे हैं, हाँ, कर्ज का बोझ लेकर जी रहे हैं, आत्महत्या कर रहे हैं, तो पीएम केयर फंड का इस्तेमाल करके सबको ऋण मुक्त कर लीजिए। थैंक यू। सर 11 अक्टूबर को मोर्चा भी रहने वाला है। कबूतर खाण्याच्या वादाचा विषय ताजा आहे। दादर मधला कबूतर खाना बंद केला आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका काही अन्यत्र या कबूतर खाण्याची पर्यायी व्यवस्था पाहते आहे। पूर्वी 3 कबूतर खाण्यासंदर्भात ठिकाणं निश्चित होती, आता बघा, हायकोर्टाची ऑर्डर अशी आहे की लोकवस्तीमध्ये कबूतरखाना असू नये आणि ज्याप्रमाणे दादरचा कबूतरखाना हायकोर्टाने बंद केला, कोर्टाने बंद केला, हाच कायदा अख्ख्या मुंबईमध्ये सर्वत्र लागू होईल। त्यामुळे टागोर नगरला येईल न येईल नंतरचा प्रश्न आहे। पूर्वी सरकारने गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं की 3 कबूतरखाने या मुंबईमध्ये होतील, आता काहीतरी म्हणतात 13, 14, 15 होणार आहे। परंतु मला बाकीचं माहिती नाही, परंतु मुंबईमध्ये माझ्या टागोर नगरला जर होत असेल तर त्याला माझा पूर्णपणे विरोध असेल, आमच्या लोकांचा विरोध असेल। जशी आमच्या दादरच्या लोकांना त्या कबूतरखान्यामुळे प्रचंड असे आजार निर्माण होतात तसे आमच्याकडे लोकांना पण होणार। आणि टागोर नगर हा अत्यंत दाट वस्तीचा एरिया आहे, तिथे कसं करू शकता टागोर नगरला तुम्ही, आणि कुठे मोकळी जागा आहे, आणि तरी जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही काही शांत बसणार नाही, आम्ही आमच्या पद्धतीने त्याला विरोध करू। नाही, पण असं म्हटलं जातं आहे की लोकवस्तीपासून 500 मीटर अंतरावर हे कबूतरखाने उभे केले। अरे लोकवस्ती आहे आणि 500 मीटर हा हायकोर्टाच्या याच्यामध्ये निर्णय नाही आहे। हायकोर्टाने काय सांगितले, ज्या ज्या ठिकाणी लोकवस्ती असेल त्या ठिकाणी कबूतरखाने होऊ शकत नाही, आणि त्यामुळे माझ्या टागोर नगरला कुठल्याही परिस्थितीमध्ये कबूतरखाना होणार नाही याचा शब्द तुम्हाला देतो।